माइंडस्टेक्स फाउंडेशन ट्रस्ट. नमस्कार. लॅपटॉप आपल्या रोजच्या वापरातली वस्तू, नाही का? पण ह्या साध्या दिसणाऱ्या डबीच्या आत नक्की काय दडलंय याचा कधी विचार केलाय? चला तर आज आपण ह्याच लॅपटॉपची एक व्हर्च्युअल चिरफाड करूया. तर आपला हा प्रवास कसा असेल? बघा, सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की लॅपटॉप म्हणजे नेमकं काय. मग त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे जणू काही त्याचे भाऊबंधच, त्यांची ओळख करून घेऊ. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्या आत डोकावून बघूया तरी आतमध्ये चालतं तरी काय. चला सुरू करूया. ठीक आहे, तर आपल्या या मिशनचा पहिला टप्पा, आता थेट आतले भाग उघडण्याआधी लॅपटॉप म्हणजे नेमकं काय याची ओळख तर करून घ्यायला हवी, बरोबर? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लॅपटॉप म्हणजे आपला पर्सनल कॉम्प्युटर, जो एका बॅगेत सहज मावतो. त्याची रचना बघा, अगदी शिंपल्यासारखी. उघडलं की झालं काम सुरू. डेस्कटॉपचा कसा सगळा पसारा असतो, म्हणजे मॉनिटर वेगळा, कीबोर्ड वेगळा, स्पीकर वेगळे, तो सगळा जामानिमा या एकाच डबीत बंद केलेला असतो. बरं, आता पुढे जाऊया. बघा, लॅपटॉप हा एक शब्द असला ना, तरी ते एक मोठं कुटुंब आहे. म्हणजे काय, तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येकाचा आकार वेगळा, स्वभाव वेगळा. चला मग भेटूया या लॅपटॉप फॅमिलीला. हा बघा, हा आहे आपला नेहमीचा पारंपरिक लॅपटॉप. याची ही जी शिंपल्यासारखी उघडबंद होणारी डिझाईन आहे ना, ती आपल्या सगळ्यांच्याच ओळखीची आहे. याचा फायदा काय? तर स्क्रीन आणि कीबोर्ड आतल्या बाजूला असल्यामुळे अगदी सुरक्षित राहतात. कुठेही घेऊन जायला एकदम सोपं. आणि आता भेटा सबनोटबुकला. हा आहे लॅपटॉप फॅमिलीमधला छोटा पॅकेट बडा धमाका. म्हणजे बघा, नेहमीच्या लॅपटॉपपेक्षा लहान, वजनाला हलका. आणि याची बॅटरी, अरे वा, बॅटरी तर अशी चालते जणू मॅरेथॉन धावते. जे लोक सतत प्रवासात असतात ना, त्यांच्यासाठी तर हा बेस्ट पार्टनर आहे. यानंतर येतो नेटबुक. आठवतोय का? याला आपण इंटरनेट स्पेशालिस्ट म्हणू शकतो. खूप स्वस्त आणि हलके होते हे. खरं तर ते बनवलेच गेले होते फक्त इंटरनेट वापरण्यासाठी. म्हणजे पॉवरमध्ये जरा कमी, पण कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत एकदम चॅम्पियन. आणि हा बघा, या फॅमिलीचा जादूगार, कन्व्हर्टेबल लॅपटॉप. याचं वैशिष्ट्य काय? तर याचा जो सांधा आहे ना, तो इतका जबरदस्त आहे की स्क्रीन पूर्ण 360 डिग्री फिरते. आणि काय, क्षणात लॅपटॉपचा टॅबलेट होतो. म्हणजे लॅपटॉप पण आणि टॅबलेट पण एकाच डिव्हाइसमध्ये, दोन्हींची मजा. चला, आता खरी मजा सुरू होणार आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, तो क्षण आलाय. आता आपण या लॅपटॉपच्या आत डोकावणार आहोत. अक्षरशः उघडून बघूया की आत काय काय दडलंय आणि हे सगळं चालतं कसं. तर लॅपटॉप उघडल्यावर सगळ्यात आधी काय दिसतं? तो एक मोठा हिरवा किंवा निळा बोर्ड. त्यालाच म्हणतात मदरबोर्ड. नावाप्रमाणेच ही या संपूर्ण यंत्राची आई आहे. हाच तो मेन अड्डा आहे, जिथे लॅपटॉपचे सगळे महत्त्वाचे भाग एकत्र जोडलेले असतात आणि एकमेकांशी संवाद साधतात. ठीक आहे, मदरबोर्डची ओळख झाली. आता वळूया लॅपटॉपच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागांकडे, त्याच्या मेंदू आणि स्मरणशक्तीकडे. हेच ते दोन भाग आहेत जे लॅपटॉपला हुशार बनवतात. हा जो छोटासा दिसतोय ना, हा आहे प्रोसेसर, म्हणजे CPU. यालाच लॅपटॉपचा मेंदू म्हणतात. आता बघा, आपला मेंदू जितका फास्ट चालतो, तितकी आपली कामं पटापट होतात, बरोबर? अगदी तसंच आहे. CPU जेवढा पॉवरफुल, तेवढा आपला लॅपटॉप सुसाट पळतो. आता मेंदूला एकटं काम करून चालत नाही, त्याला मदतीला लागते स्मरणशक्ती. तीच ही रॅम, म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅम काय करते, तर समजा आपण एकाच वेळी गाणी ऐकताय, काहीतरी लिहिताय आणि इंटरनेट पण वापरताय. ही सगळी कामं लक्षात ठेवायचं काम रॅम करते. ही एक प्रकारची तात्पुरती मेमरी आहे. आणि हो, एक लक्षात ठेवा, हा लॅपटॉपमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि महागड्या पार्ट्सपैकी एक आहे. चला तर, आता आपण आपल्या या आतल्या सफरीच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण बघणार आहोत की आपला सगळा डेटा, म्हणजे आपले फोटोज, फाईल्स, हे सगळं लॅपटॉप कुठे जपून ठेवतो, आणि त्यासोबतच इतर काही छोटे पण अत्यंत महत्त्वाचे भाग. बरं, तर डेटा साठवण्यासाठी ना दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे जुना पारंपरिक हार्ड ड्राईव्ह. याला आपण कासव म्हणू शकतो, कारण यात फिरणाऱ्या चकत्या असतात, त्यामुळे तो थोडा हळू असतो. आणि दुसरा आहे आधुनिक SSD, म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्ह. हा आहे ससा. यात फिरणारे भाग नसतात, त्यामुळे हा प्रचंड वेगवान असतो. लॅपटॉप काही सेकंदात सुरू होतो, तो याच SSDमुळे. हे बघा, हे आहेत ते पारंपरिक मेकॅनिकल हार्ड ड्राईव्ह्स. साटा आणि IDA. आपण ज्या फिरणाऱ्या चकत्यांबद्दल बोललो ना, त्या याच हार्ड ड्राईव्हमध्ये असायच्या.
आणि म्हणूनच हे आकाराने मोठे आणि थोडे जडही होते. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. हे तर झाले मोठे खेळाडू, पण यांच्यासोबत एक सपोर्टिंग कास्ट सुद्धा असते. म्हणजे बघा, प्रोसेसरला थंड ठेवणारा कूलिंग फॅन आणि हीट सिंक, नाहीतर तो गरम होऊन बंद पडेल. मग जुन्या सीडी किंवा डीव्हीडी चालवण्यासाठी ऑप्टिकल ड्राईव्ह, व्हिडिओ आणि ऑडिओसाठी लागणारे कार्ड्स, जे बहुतेक वेळा मदरबोर्डवरच असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंटरनेटशी जोडणारं वायरलेस कार्ड. या सगळ्या लहान सहान गोष्टींशिवाय लॅपटॉप अपूर्ण आहे. तर मग या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? तेच की सीपीयूच्या मेंदूपासून ते एका छोट्याशा पोर्टपर्यंत प्रत्येक लहान मोठा भाग या मदरबोर्ड नावाच्या स्टेजवर एकत्र येतो आणि मग तयार होतो एक शक्तिशाली पोर्टेबल कम्प्युटर. हे अगदी एका ऑर्केस्ट्रासारखं आहे, जिथे प्रत्येक वादक महत्त्वाचा असतो आणि सगळ्यांनी मिळून एक सुरेल संगीत तयार होतं. खरंच केवढं मोठं इंजिनिअरिंग एका लहानशा डब्यात बसवलं आहे. कमाल आहे नाही का? पण मग आता पुढे काय? विचार करा, या अविश्वसनीय टेक्नॉलॉजीचं भविष्य कसं असेल? आपल्या हातातला पुढचा लॅपटॉप कसा दिसेल? काय वाटतं?